काय ग बाई आत्ताच्या पुरी उचलली परसा लावली खांद्याला चालल्या बोंबलत हिंडायला परपंचाची याड नाही रे काय नाही. काय काकू माप काढायचे ती तरी किमान मनातल्या मनात हळूहळू काढा. एवढ्या मोठ्यानं काढतात वे. एवढं काय झालं लगेच झोंबायला खरं तेच बोलली की. मला एक सांगा तुमच्या मते संसारिक बाई कुठल्या प्रकारची असत्या बरं? बाईच्या जातीनं मुलाबाळाचं बघावं नवऱ्याचं बघावं घर परपंचाचं बघावं घरदार स्वच्छ ठेवायचं काय पळायचंय का सारखं. अहो काकू आधीच्या काळी बायकांना सगळी कामं घरातली त्या विहिरीतनं पाणी शेंदून आणून करायला लागायची. आता आमच्या घरात जिथे तिथं नळ आहे. पुन्हा तुम्हाला काय ते एवढा खटाला असायचा घरात. आमच्या घरात येईन 4 टाळकी. त्यांचं सगळं स्वयंपाक पाणी ते वरवट्ट्यावर असं घासत बसून त्यांना स्वयंपाक करत लागायचा. आम्हाला मिक्सर आहे 2 सेकंदात मसाला बारीक होतोय. बर तेव्हा घरातच त्यांचा नवरा असायचा कारण शेतात नाही तर त्या जनावरांचाच बघत असायचा. आमचा नवरा जातोय कामावर सकाळी 8-9 डबा घेऊन गेला की रात्री 6-7 घरला येतोय. पोरं दिवसभर जातात. सकाळी 10 माझं सगळं काम आवरलेलं असते. मग 10 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत मी ते उशीर टाकून सिरियल बघत बसू का गल्लीतल्या बायकांच्या बापा काढत बसू म्हणजे तुमची काय इच्छा आहे मला सांगा. त्यावेळेला शेती असायची जनावरांचं त्या बायका करायच्या घरातलं करायच्या एवढं सगळं ते घर बी मोठं असायचं. एवढं सगळं करेपर्यंत त्यांना दिवस पुरायचा नाही. आमचं येणे 500 स्क्वेअर फूटचं घर त्यात काय करू मी स्वच्छता अशी काय करू बिटा काढू का परत बसवत बसू का. आधीच्या बायका त्या नवऱ्याला मदत करत होत्या कारण घरातच सगळं असायचं. त्याची एकर 4 आणि 20 एकर शेत असायचं. आता नवऱ्याला त्याच्या मागे लागू का बाबा मला बाबा दिवस घालवायचा एकरभर एवढं शेत घे एकरभर घ्यायचं म्हटलं तर त्याच्यानं आता होणार नाही. त्यावेळेला नवऱ्याला साथ देण्यासाठी बायकोला काय नाही जाऊन शेतात किंवा जनावरांची मदत केली तर ती मदत व्हायची. आता माझ्या नवऱ्याला 20,000 पगार आहे. मग पगार कमी म्हणून त्याची आबरू काढत बसू. मी पण थोडंफार काहीतरी काम करून त्याला हातभार लावते. पोरांकडे लक्ष देते. बाहेरचं वीज बिल ह्या बिल त्या बिल सगळं भरते. म्हणजे त्याची जबाबदारी कमीच करायला लागली ना. मग मी माझ्या नवऱ्याला संसारात साथच द्यायला लागलोय. मग अजून मी संसारात साथ देण्यासाठी किंवा संसार वेगळ्या पद्धतीने काय करायचा असतोय काय किंवा पोरांचं काय संगोपन अजून वेगळं करायचं असते. म्हणजे तुमच्या मते आत्ताच्या ह्या काळामध्ये मी काय करू अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे मी चांगला संसार करते किंवा मी छान टिपिकल बाई आहे असं तुम्हाला वाटेल. तुम्ही केव्हा तुमच्या पोराच्या शाळेत गेला होता सकाळी काय नाव घालाल तेवढं गेला असशीला. आता आम्हाला जरा काय झालं की शाळेत बोलवतात. आता पेरेंट्स मिटिंगलाच चाललोय शाळेत बोलवले. जाताय तुम्ही? अहो शेजारी पाजारी सुद्धा कोण जात नाहीत का विचारले येत नाहीत. मग हे माप ठेवायलाच कसं काय म्हणजे जमतंय. म्हणजे ते कला आहे वेगळी कला आहे. ते मला जरा सांगा बरं तुम्ही मी काय करू. पटतंय माझं बोलणं तुम्हाला का अजून सांगू? नको बाई पटलं तुझं बोललं काय माहिती का आम्हाला एवढी व्याप असते तुमच्या मागं. कळलं नव्हे? कळलं 16 लसूण जाऊ का? हा